बघा किती छान झाले आपला व्हेज पुलाव, एकदम टेस्टी. आजच्या डिनरसाठी होणारा झटपट पुलाव. हे बघा, आता कुकरमध्ये तेल टाकून घेतलं, थोडंसं आपण तूप पण टाकून घेऊ. बरोबर, त्याच्यामध्ये आपण तेल तापले, आपलं जिरे टाकून घेऊ आपण. आधी थोडे जिरे टाकून घेतले. ह्याच्यामध्ये बघा एक तेजपान, एक दालचिनीचा तुकडा टाकणार फक्त. बाकी कुठले मसाले मी टाकणार नाही, तरी पण एकदम छान होतो हा पुलाव. हे बघा आपले जिरे पण झाले, तेजपान पण झाले. त्याच्यात कांदा टाकून घेते मी. तर कांदा पण थोडा ट्रान्सफर होऊ देऊया. आता हे बघा, कांदा पण आपला ट्रान्सफर झाला आहे. आता याचं आता आपण वाटण टाकून घेऊ. हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट याच्यात थोडे. बघा, आलं लसूणची अशी जाड पेस्ट करून घ्यायची. आलं लसूणचा कच्चापणा जाऊ देऊ आपण. हे बघा, आता आलं लसूणचा कच्चापणा गेला आहे, छान परतून घेतला आहे. त्याच्यात आता आपण टोमॅटो टाकून घेऊ. आधी टोमॅटो परतून घेऊ. हे बघा, एक बटाटा, गाजर आणि थोडे फ्लावर आहे, स्वच्छ धुवून ठेवलेत. आता हे पण कापून घेतलेले आहेत, ते पण परतून घेऊ. आता भाज्या टाकून घेतल्या आपण. बघा, थोडे वाटाणे पण टाकून घेते. त्याच्यात थोडे शेंगदाणे पण टाकते. तुमच्याकडे बीन्स असलं तर बीन्स वापरू शकता तुम्ही, माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही टाकलं. तो छान परतून घेऊ. 1 मिनटं वाफून घेऊ आता आपण. हे बघा, आता आपले छान वाफले गेले येते. हिंग टाकते. त्याच्यात आपण मी आधी धुवून ठेवलेला आहे बासमती तांदूळ. बघा, हा मोगरा बासमती, मोगरा तुकडा बासमती आहे. आता टाकून घेते. ठीक आहे, आता तांदूळ परतून घेतले आपण. आता याचं आपल्याला 1 वाटी जर तांदूळ असले तर 2 ग्लास पाणी टाकायचं आपण. म्हणजे 1 ग्लास असलं तर 2 ग्लास एक प्रमाण ठेवायचं. पण 1च वाटी घेतले ते 2 वाटी पाणी टाकलं. त्याच्यात मीठ वगैरे बघून घ्यायचं आपण. आता यात थोडा गरम मसाला टाकते वरून, आणि शाही बिर्याणी मसाला टाकायचा. त्याच्यात सगळे मसाले असतात, मग आपल्याला दुसरे काही मसाले टाकायची गरज पडत नाही. मी याच्यात तिखट, हळद काहीच टाकत नाही, तरी तुम्ही बघाल किती छान कलर येत होता. थोडंसं मीठ टाकायचं. तीन 4 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. माझ्याला 4 लागतात, तुमच्या कुकरला किती लागतं ते बघा तुम्ही. 4 शिट्ट्यांमध्ये एकदम छान होता आपला राईस. वाव. नेहमी गरम मसाला म्हणा, बिर्याणी मसाला वरून टाकायचा, टेस्ट छान येते. आणि नंतर थोडंसं लिंबू पिळून द्यायचं. आता आपण 4 शिट्ट्या काढून घेऊया. आता बघा किती छान झाला आपला व्हेज पुलाव, एकदम मोकळा आहे. बघा किती सुंदर दिसते. बघा, आता मी सर्व करून घेते. एकदम मोकळा होतो. त्याच्यात मी टाकते आणि सर्व करून घेते आता. आणि किती मोकळा मोकळा पण होतो. बघा, खूप सुंदर सुवास येतो आहे. तुम्ही पण नक्की करून बघा.